की आजच्या भागातलं गेस्ट आधार कार्ड कोण आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. राजन भिसे आणि सविता प्रभुणे. टीव्हीला जरी आपण इडियट बॉक्स म्हणत असलो तरी या इडियट बॉक्सचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता इथे येते एक बाई, बघूयात तिच्या डोक्यावरती या इडियट बॉक्सचा किती परिणाम झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं, राजन भिसे आणि सविता प्रभुणे. कल्पना, कल्पना, मेरा चैन मैंने मेरे बात हो गई कल्पना, अगं काय झालं ग रडायला एकदम? अहो त्या परमेश्वराचं असं मी काय वाईट केलं की त्यांनी मला हा दिवस दाखवला. अगं पण रडायला काय झालं? अहो तुम्ही सांगा मला, मी रोज सकाळी उठून पूजा अर्चा करते की नाही, देवाची स्तोत्र म्हणते की नाही, आणि तुळशी वृंदावनासमोर दिवा ठेवतो की नाही, तरी सुद्धा देवाने माझ्यावर काय सूड उगवला. अगं पण काय झालंय मला सांगशील का? सोन्यासारखा आपला बंड्या, मला वाटलं होतं मेल्याने काहीतरी घोळ घातलाय. तरी मी सांगत होतो त्याला सायकल आणून देऊ नको. घरा कॉलनीमध्ये सायकल फिरवत असतो, त्याला लाडावून ठेवलं. अशा दोन. शांत व्हा, आपल्या बंड्याला काही नाही झालेलं. नाही का? बरं. सोन्यासारखा आपला टीव्ही बिघडला. टीव्ही बिघडला. अहो लावला ना की पडद्यावर नुसत्या मुंग्या दिसतात. हो वा वा, म्हणजे जगामध्ये देव आहे. या मंगळवारी सिद्धिविनायकाला जाणार मी अनवाणी. सकाळी लवकर उठव जरा. अहो तुमचं काय चाललंय? काय तुम्ही काय बोलताय? काय जरा भानावर या. मी आता दात कसे घासू? कल्पना, अगं तू टीव्हीला दात घासते? अगं चरे पडतील ना त्या काचेवरती. तर ती केबल चावून दातांवरून वापर. अगं बरोबर मुंग्या येणार त्या टीव्हीला. तू जर ती केबल अशी चावायला लागलीस तर त्या टीव्हीला मुंग्या, आणि ती दात घासते. गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू झालं ना की दात घासायचे असं ठरवलंय मी. अरे देवा. हा म्हणजे गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुरू व्हायच्या आधी मला एवढी कामं असतात. तुमचा डबा भरायचा, मुलांचा डबा भरायचा, सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करायची, आणि हे सगळं करेपर्यंत ना गुड मॉर्निंग महाराष्ट्राचं टायटल सॉन्ग सुरू झालं की मी पेस्ट घेते, ब्रशला लावते आणि मग सुरू करते. आणि मग मी पहिल्या ब्रेकला ना चहाचं आधण ठेवते, दुसऱ्या ब्रेकला ना त्याच्यात दूध टाकते, आणि मग शेवटी गुड मॉर्निंग महाराष्ट्र चहा तयार. असं आहे हे सगळं. मग आता हा रोज जो गरमागरम तुम्हाला चहा मिळतो तो कशामुळे? तुझ्यामुळे नाही, टीव्हीमुळे. टीव्हीमुळे. आता मला सांग की या सगळ्या प्रकारात मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आपला टीव्ही दुरुस्त करा आत्ताच्या आत्ता. मी? अगं कल्पना, काय वेडी आहेस का तू? बँकेत काम करणाऱ्या एका माणसाला टीव्ही दुरुस्त करायला सांगतेस तू? म्हणजे तुमच्या डेली सोप मध्ये ज्या कल्पनेवरती आणि ज्या हिरोईनला घेऊन तो डेली सोप सुरू होतो, तो त्याच हिरोईनला आणि त्याच कल्पनेवरती संपण्यासारखं विचित्र नाही का हे? ते काही मला माहितीये. मला माझा टीव्ही सुरू करून द्या आत्ताच्या आत्ता. तू कटकट नको करू. मी सांगतो मेकॅनिकला, येईल उद्या संध्याकाळपर्यंत. आज टीव्ही बंद. हो बंद. डोळे पाहिलेस? अहो पण मग आज कशी गंमत येणार? गंमत म्हणजे गंमत आपली. हा आयडिया.
नाही म्हणजे काय आहे माहितीये का की मला ना नेहमी असं वाटायचं की आपण जी टीव्हीवर गंमत पाहतो ना ती आपल्या घरात घडावी. म्हणजे काय आहे की त्या हिरोईन सारखं ना मला वागता यायला हवं. आज की नाही आपण टीव्ही सिरियल मधल्या हिरोईन सारखं वागायचं. आणि टीव्हीवरची जी गंमत आहे ना म्हणजे त्या गमतीशीर घटना आपण आपल्या घरात घडवायच्या. टीव्हीवरची गंमत. हा. अच्छा, म्हणजे आपल्या गरोदर सुनेला जिन्यावरून ढकलून देणे किंवा गाजर हलव्यामध्ये साखरेऐवजी मीठ टाकणे किंवा लग्नासाठी आणलेली नवी कोरी साडी मधून कात्रीने अशी करकरा कापणे. या सगळ्या घटनेपैकी नेमकी कुठली घटना तुला गंमत वाटते? सगळ्या तर ठरलं आता की नाही तुम्ही प्रशांत दामले. मी प्रशांत दामले? Yes. मला सांगा इतका का मी जड दिसतो? हो तुम्ही प्रशांत दामले. चला तुम्ही पदार्थ करायला घ्या मी जेवायला बसते. म्हणजे खवय्ये सुरू झालं ना की जेवायचं असं ठरवलंच आहे. नाही मग माझ्याही ठरलंय. हे प्रशांत दामले बिंबले मला काय होणार नाही. हे माझ्या ते नाही होणार आहे प्रशांत दामले बिंबले. ठीक आहे मग तुम्ही की नाही आमचे आदेश भाऊजी. कोणतो? आदेश भाऊजी होम मिनिस्टर. अच्छा अच्छा, म्हणजे काही पॉलिटिकल आहे का कार्यक्रम? नाही हो ते की नाही खेळ खेळतात. म्हणजे तेच ते. तुम्ही एक काम करा तुम्ही पण त्यांच्यासारखे खेळ खेळा. म्हणजे असं समजा की ही बादली आणि हा बॉल हा हातात पकडायचा आणि त्या बादलीत टाकायचा. म्हणजे की नाही बादलीतला बॉल घ्यायचा परत इथे घ्यायचं आणि परत बादलीत टाकायचा. हा बादली बॉल खेळा तुम्ही. आपल्याला पैठणी जिंकायची की नाही? हवी की नाही तुम्हाला पैठणी? मला हे त्या मानाने सोपं आहे आणि मी करून बघतो. करा. हा हा बघा. 1 2 हा काय नेम आहे का तुमचा? चला टाका परत. जरा थांब. आता बघ. अगं बघ ना बालदीत पडला ना बॉल. माझ्या डोळ्यासमोर घालून दाखवा. मी बघितलं की कसा नेम सुचव तुमचा. चला परत. अजून कशी आली नाही बस? इकडे बघ माझ्याकडे. हे बघ आता बघ. हे काय करताय? अगं तुला खून करतोय मी. आता बरोबर पडेल बॉल. बेटी तुमच्यावर कोण लावणार पैसे? आता बघ. अजून कशी आली? हा अगं इकडे बघ ना. कोणासाठी करतोय मी हे सगळं? बालदीत बॉल. ते सगळं जाऊ दे हो. अहो आदेश भाऊजी हे खेळ खेळायला लागले ना की मी स्कूल बसची वाट पाहते आणि पैठणीपर्यंत पोहोचेपर्यंत ना मी मुलांसाठी नाश्ता करून ठेवते. म्हणजे काय होतं मुलं शाळेत नाही येतात आणि नाश्ता करून मग ती ट्युशनला जातात. कमाल आहे. म्हणजे माझ्या लेकरांना वेळेवरती ट्युशनला जाता यावं म्हणून जी टीव्हीनी हा होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू केला हे मला माहित नव्हतं आतापर्यंत. नाही त्यांनी तो बायकांच्या करमणुकीसाठीच केलाय. पण त्यांच्या कार्यक्रमावर ना मी माझं टाइम टेबल बनवलंय. अच्छा 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 असं झालंय का? हो. किती वाजले? आता 7 वाजत आलेत. मुलं यायची वेळ झाली. आता पुढे काय करायचं ठरवलंय? 7 वाजले. मग आता तुम्ही सत्यजित आणि मी मंजिरी. माझे डोहाळे पुरमा माझे डोहाळे. परत? अगं काय चाललंय तुझं? वय काय आपलं? आता परत डोहाळे. हो त्या सिरियल मधले डोहाळे. तिकडे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे ना सध्या. अच्छा अच्छा. आणि हे सत्यजित मंजिरी कोण आहेत? अहो त्यांचं काही लफडं वगैरे नाहीये. नवऱ्या बायकोच आहेत ते. म्हणजे काय आहे माहितीये का? सत्यजित आणि मंजिरी हे नवरा बायको आहेत. त्या मंजिरीला असं वाटतं की सत्यजित आपल्यावर प्रेम करतो. सत्यजितला असं वाटतच नाही की ती मंजिरी आपल्यावर प्रेम करते. पण त्या प्रियाला असं वाटतं की तो सत्यजित आपल्यावरच प्रेम करतो. त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटतं की हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात की नाही करतात की नाही करतात की नाही करतात की नाही. आणि हे सगळं वाटण्यात ना माझं की नाही मस्त वाटण होऊन जातं. म्हणजे बघ
सत्यजितला वाटतं मंजिरी म्हणजे एवढा नसतो काही विचार करायचा. अहो पहिल्या ब्रेक मध्ये ना कांदा फोडणीला टाकायचा, दुसऱ्या ब्रेक मध्ये ना असा म्हणजे खोबरं खमंग भाजून घ्यायचं, आणि मग तिसऱ्या ब्रेक मध्ये ना मी मिक्सर लावते, आणि मग पुढच्या सिरियलचं टायटल सुरू होईपर्यंत वाटण तयार. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग पुढे पुढे काय, पुढे उंच माझा झोका. ते सुरू झालं की मी आधी मुलांची दप्तरं भरते. का? हो, कारण शिक्षणावर काय सिरियल आहे ही, शिक्षणाचं महत्व पटवून देते. ती सिरियल सुरू झाली ना की मला पुस्तक आणि दप्तरच आठवतात. बर बर. शिक्षणावर आधारित सिरियल आहे. ओके. आणि मग फू बाई फू बघायला लागलं की मग काय आठवतं? भाजी. त्यांचे जोक्स ऐकता ऐकता जोरात हसता हसता अशा माझ्या गोवारीच्या शेंगा निवडून होतात ना. पण बरं सांग कल्पना, एवढा टीव्ही बघतेस तू, तुझ्या डोक्याचा भुगा नाही होत? छे छे, हा टीव्ही माझं व्यसन नाही. टीव्ही माझं सर्वस्व आहे. माझी आई आहे, माझी सासू आहे, माझी मैत्रीण आहे, माझं प्रबोधन आहे, माझं वेळापत्रक आहे, माझं सबकुछ टीव्ही आहे. म्हणजे टीव्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे टीव्ही आहे, कळलं? आणि तोच बिघडलाय. हो बरोबर आहे. दिवसातले 12-15 तास घराबाहेर राहणाऱ्या आम्हा पुरुषांना त्या वेळामध्ये बायको काय करते हे विचारायलाही वेळ नाही हो. हे असंच होणार नाही का? आता पटलं ना तुम्हाला ह्याचं का झालंय ते? मग लवकर लवकर तो टीव्ही दुरुस्त करा ना. माझी फेवरेट सिरियल चुकेले, लवकर टीव्ही सिरियल. आता कुठली सिरियल आली? जशी असते ग आई तशी हवी सासूबाई. सासूबाई नमो नमः. सासूबाई. सासू भावी मधल्या सासूबाई आणि सासरे बुवा आज आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुमचं हुबईपूरच्या परिवारात अतिशय मनापासून स्वागत. विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर, तुमच्या दोघांचं स्वागत करूया आमच्या परिवारातर्फे विथ अ ब्लास्ट. हो. इतका गोड आणि इतका छान ऍक्ट तुम्ही सादर केलात. आपण ज्या मंचावर परफॉर्म करत असतो ना त्या मंचाप्रमाणे परफॉर्म करायचं एक स्किल आहे, आणि ते स्किल आज तुम्ही दोघांनी आम्हाला दाखवून दिले. थँक्यू. अश्विनीजी, खूप सुंदर हा ऍक्ट होता. आणि आज कुठेतरी मला ना माझी आई दिसली तुमच्या ह्या कॅरेक्टरमध्ये. माझी आई असंच करते की अहो ब्रेक झाला मी पटकन कुकर लावून घेते, आणि मग तिचं ते टायमिंग परफेक्ट जुळलेलं असतं. ती कशी ते मॅनेज करते ते मला माहित नाही. आणि इट इज फॅक्ट ऑफ लाईफ. इथे मुंबईमध्ये तरी मी सांगते की आपण आज आपल्याकडे टीव्ही आहे आणि तो खरा मित्र आहे सगळ्या हाऊसवाईफचा. आणि थँक्यू सो मच फॉर अ लवली ऍक्ट. मी बेसनाचे लाडू आणले, त्याच्याने मी तुमचं स्वागत करते. बघूयात किती गुण मिळतात. स्वप्नील सर. सविता, मी तुमचं लहानपणापासून फॅन आहे आणि यू नो दॅट. तुमच्यासाठी झकास. थँक्यू सो मच. 10. अश्विनी मॅम 10. 40 गुण तुम्ही देताय अतरंगी टीमला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुमच्या सिरियलसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.